चला तर मंडळी, आज बनवूयात वालपापडीची मस्त झटपट होणारी अशी रेसिपी। तुमच्याकडे या भाजीला नक्की काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। तर ही वालपापडी मी मस्त कट करून घेतली आहे आणि पाण्याने धुवून पण घेतली आहे। आपण काय करायचं, लगेच तव्यावरती थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे। कढईमध्ये थोडेसे तेल टाकायचं, टोमॅटो टाकायचा, जिरे मोहरी टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि मीठ पण टाकायचं आणि हे चांगलं असं बघा मिक्स करून घ्यायचं। लगेच त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, काळा मसाला टाकायचा, थोडासा गरम मसाला टाकायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात स्वच्छ धुतलेली वालपापडी टाकून द्यायची आणि ते पण चांगलं असं मिक्स करायचं बघा। आणि लगेच मिक्सरला फिरवून घेतलेलं शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये आपण टाकायचा। त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि कोथिंबीर टाकली होती मी, ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं 2-3 मिनटं। आणि लगेच थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकलं ना तर 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं बघा। त्याच्यामध्ये आता मी झाकण ठेवते। आता 10 मिनटं झाले असतील तर बघू शकता मंडळी तुम्ही, वालपापडीची भाजी मस्त शिजून तयार आहे। तर अशा पद्धतीने भाजी दिसते आहे। ही भाजी खायला खूप चांगली लागते। तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीची वालपापडीची भाजी भातासोबत पण ही खूप चांगली लागते, टेस्टी लागते। तर मंडळी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंट करा मंडळी। धन्यवाद।